महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये 500 जागांसाठी भरती निघालेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व कोणकोणती पदे आहेत याची माहिती पाहणार आहोत. तसेच हा फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे व संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून लाईक व शेअर करा. तसेच येणारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. महाराष्ट्र शासन राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालयामार्फत राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक, निम्न श्रेणी लघुटंक लेखक, जवानी वाहन चालक व चपरासी या संवर्गातील पदभरतीकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. याची माहिती आपण पुढील प्रमाणे पाहूयात. या भरतीमध्ये भरावयाची पदसंख्या राज्यस्तरीय संवर्गातील पदे नाव लघुलेखक निम्न श्रेणी एकूण पदसंख्या 5, लघुटंक लेखक एकूण पदसंख्या 16. 2ब जिल्हास्तरीय संवर्गातील पदे पद क्रमांक 1 जवान राज्य उत्पादन शुल्क एकूण पदे 371. 2 नंबरचे पद आहे जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क एकूण 70 पदे. 3 नंबरचे पद आहे चपरासी एकूण भरायची पदे 50. प्रशासकीय कारणास्तव वर नमूद विविध संवर्गातील भरावयाच्या पदसंख्येत व आरक्षणामध्ये बदल होऊन त्यात वाढ अथवा घट होण्याची शक्यता आहे. स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण संख्येत बदल करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात येत आहे. विविध न्यायालयीन याचिका प्रकरणाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून भरावयाची पदसंख्या व त्यानुसार सामाजिक व समांतर आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यानुसार वेळोवेळी सुधारणा केल्या जातील. नियुक्तीनंतर प्रशासकीय कारणास्तव जिल्ह्यातील संबंधित संवर्गातील पदसंख्येत बदल झाल्यास निवड झालेल्या किंवा प्रतीक्षा सूचीमधील उमेदवारांची अन्य जिल्ह्यात समायोजन किंवा बदली करण्यात येईल. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत. भरावयाची पदसंख्या व आरक्षण संदर्भातील सर्वसाधारण तरतुदी. भरावयाची पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतची माहिती बदल वेळोवेळी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व त्यानुसार भरती प्रक्रिया पुढे चालू ठेवण्यात येईल. विविध मागास प्रवर्ग, महिला, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, अनाथ इत्यादींसाठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील. विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क व भटक्या जमाती ड प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गासाठी योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवारांचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. अद्ययावत नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणून सक्षम प्राधिकाऱ्याने वितरित केलेले व अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे वित्तीय वर्ष 2022-23 प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच खुल्या प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आली आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागासवर्गातील महिलांकरता आरक्षित पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना संबंधित मागास प्रवर्गासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याबाबतच्या तरतुदी लागू राहतील. सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या वयोमर्यादेमध्ये सवलत घेतलेल्या उमेदवारांचा अराखीव खुला पदावरील निवडीकरता विचार करण्याबाबत शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करण्यात येईल. अराखीव म्हणजेच खुला उमेदवारीकरता विहित केलेली वयोमर्यादा तसेच इतर पात्रताविषयक निकषासंदर्भात अटीची पूर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांचा मागासवर्गीय उमेदवारांसह अराखीव खुला सर्वसाधारण पदावरील निवडीकरता विचार होत असल्याने सर्व आरक्षित पदातील उमेदवारांनी त्यांचा प्रवर्गासाठी पद आरक्षित उपलब्ध नसले तरी अर्जामध्ये त्यांच्या मूळ प्रवर्गासंदर्भातील माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे.
साधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा 1950चा कलम 20 अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा सामाजिक अथवा समांतर अथवा सोयी सवलतींचा दावा करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित कायदा, नियम, आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीचे योग्य त्या प्राधिकरणाचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे. सामाजिक व समांतर आरक्षणासंदर्भात विविध न्यायालयामध्ये दाखल न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदभरतीची ही कारवाई करण्यात येईल. खेळाडू आरक्षण. शासनाने वेळोवेळी यासंदर्भात निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्रावीण्यप्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादेतील सवलतीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. कागदपत्रे पडताळणीच्या वेळी खेळाडू उमेदवारांनी विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्रावीण्य प्रमाणपत्र तसेच त्यांचे प्रावीण्य प्रमाणपत्र योग्य असल्याबाबत तसेच खेळाडू कोणत्या संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीसाठी पात्र ठरतो याविषयीचा सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्रावीण्य प्रमाणपत्र पडताळणीचा अहवाल सादर केला तरच उमेदवारांचा संबंधित संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावर निवडीकरता विचार करण्यात येईल. एकापेक्षा जास्त खेळांची प्रावीण्य प्रमाणपत्रे असणाऱ्या खेळाडू उमेदवारांनी एकाच वेळेस सर्व खेळांची प्रावीण्य प्रमाणपत्रे प्रमाणित करण्याकरता संबंधित उपसंचालक क्रीडा यांच्या कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे. दिव्यांग आरक्षण. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या आधारे पुढील शासन निर्णयानुसार शासनासंदर्भात वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तीच्या आरक्षणासंदर्भात त्या संवर्गात कार्यवाही करण्यात येईल. जवान राज्य उत्पादन शुल्क व जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचे पद दिव्यांग पद सुनिश्चितीतून वगळण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी असलेली पदे भरावयाच्या एकूण पदसंख्येपैकी असतील. दिव्यांग व्यक्तीची संबंधित संवर्ग पदाकरता पात्रता शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहील. दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित पदावर निवड करताना उमेदवार कोणत्या सामाजिक प्रवर्गातील आहे याचा विचार न करता दिव्यांग गुणवत्ता क्रमांकानुसार त्यांची निवड करण्यात येईल. संबंधित दिव्यांगत्वाच्या प्रकाराचे किमान 40% दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र धारक उमेदवार व्यक्ती आरक्षण तसेच नियमानुसार अनुज्ञेय सोयी सवलतीसाठी पात्र असतील. दिव्यांगत्व असलेले उमेदवार व्यक्ती खालील सवलतीच्या दाव्यास पात्र असतील. दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान 40% अथवा त्यापेक्षा जास्त असल्यास तसेच पद संबंधित दिव्यांग प्रकारासाठी सुनिश्चित केले असल्यास नियमानुसार अनुज्ञेय सोयी सवलती दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या वयोमर्यादाचा अथवा इतर कोणत्याही प्रकारचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शासन निर्णयानुसार संगणकीय प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. माजी सैनिकांकरता आरक्षण. उमेदवार स्वतः माजी सैनिक असल्यास त्याने त्याबाबत स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यास माजी सैनिकांना अनुज्ञेय असणारे लाभ मिळणार नाहीत. माजी सैनिकांकरता आरक्षणासंदर्भातील तरतुदी शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार असतील. तसेच माजी सैनिकांच्या व्याख्या केंद्र व राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या विविध शासन निर्णय, आदेश, अधिसूचना, परिपत्रके इत्यादीनुसार राहतील. आवश्यक प्रमाणपत्र. सैनिकी सेवेतून मुक्त केल्याबाबतचे प्रमाणपत्र. माजी सैनिकांसाठी असलेल्या वयोमर्यादा व आरक्षणाचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यात सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हता पुढीलप्रमाणे. पद क्रमांक 1 लघुलेखक निम्न श्रेणी 10वी उत्तीर्ण तसेच लघुलेखनाची गती 100 शब्द प्रति मिनिट, मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रति मिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. लघु टंकलेखक 10वी उत्तीर्ण तसेच लघुलेखनाची गती 80 शब्द प्रति मिनिट, मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रति मिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. जवान राज्य उत्पादन शुल्क यासाठी 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे.
जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क यासाठी इयत्ता 7वी उत्तीर्ण आवश्यक. तसेच वाहन चालनाचा परवाना किमान हलके 4 चाकी वाहन परवाना आवश्यक आहे. चपरासी या पदासाठी 10वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. शारीरिक पात्रता जवान राज्य उत्पादन शुल्क व जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क या संवर्गातील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील शारीरिक पात्रता धारण करणे आवश्यक आहे. पुरुष उमेदवारासाठी ची माहिती: उंची किमान 165 सेंटीमीटर, छाती न फुगवता 79 सेंटीमीटर किमान व फुगवून छातीतील किमान प्रसारण 5 सेमी आवश्यक. वजन लागू नाही. महिला उमेदवारांसाठी किमान 160 सेंटीमीटर उंची व वजन 50 किलोग्रॅम. अर्हता पात्रता गणन करण्याचा दिनांक: प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची विहित लघुलेखन किंवा टंकलेखन अर्हता परीक्षेकरता अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत प्राप्त करणे आवश्यक आहे. जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क पदाकरता हलके किंवा जड 4 चाकी मोटार वाहन चालवण्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत प्राप्त करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप: अभ्यासक्रम पद लघुलेखक, निम्नश्रेणी टंकलेखक, जवान राज्य उत्पादन शुल्क या सर्व पदासाठी बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी व इंग्रजी विषय असतील. तसेच याचा दर्जा माध्यमिक म्हणजे 10वी समकक्ष असेल. माध्यम मराठी व इंग्रजी. तसेच प्रश्नसंख्या 30 व एकूण गुण 30. कालावधी 1 तास 30 मिनिटे. प्रश्नपत्रिके स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. एकूण 120 प्रश्न असतील व त्यासाठी गुण 120 असतील. जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्कसाठी बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी व इंग्रजी हे विषयावर प्रश्न असतील. तसेच सर्वसाधारण शैक्षणिक अर्हतेनुसार प्रश्न असतील. मराठी व इंग्रजी परीक्षेचं माध्यम असेल. एकूण 120 प्रश्न व 120 गुण असतील. वेळ 1 तास 30 मिनिटे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. चपराशी पदासाठी बुद्धिमान चाचणी, सामान्य ज्ञान, इंग्रजी, मराठी हे विषय असतील. सर्वसाधारणपणे माध्यमिक म्हणजेच 10वीच्या दर्जावर परीक्षा असेल. मराठी व इंग्रजी हे माध्यम असेल. सर्व विषयास 50 असे एकूण 200 प्रश्न असतील व 200 गुण असतील. वेळ 2 तास व वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. नमूद विषयामधील खालील घटक उपघटकांचा समावेश असेल. बुद्धिमापन चाचणी: उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील. सामान्य ज्ञान: महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह नागरिकशास्त्र, विज्ञान व चालू घडामोडी. मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ, वाक्यात उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. इंग्रजी: कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेजेस. शारीरिक पात्रता पडताळणी व मैदानी चाचणी: जवान व जवानी वाहन चालक या पदांच्या शारीरिक पात्रता निकष पूर्ण केलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी संबंधित जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा निवड समितीमार्फत खालीलप्रमाणे घेण्यात येईल. पुरुष उमेदवारांसाठी मैदानी चाचणीचा प्रकार: 1.5 किमी धावणे 30 गुण, 100 मीटर धावणे 30 गुण, गोळाफेक 20 गुण असे एकूण 80 गुणांची पुरुष उमेदवारांची परीक्षा असेल. तसेच महिला उमेदवारांसाठी मैदानी चाचणीचा प्रकार 1 किमी धावणे 30 गुण, 100 किमी धावणे 30 गुण व गोळाफेक 20 गुण असे एकूण 80 मार्कांची महिला उमेदवारांची शारीरिक पडताळणी चाचणी घेण्यात येईल. लेखी परीक्षेकरता नकारात्मक गुणदान पद्धत आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील. वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाहीच्या त्याच्या आधारे करण्यात येईल. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकारे नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. निवड प्रक्रिया: लघुलेखक, निम्न श्रेणी व लघु टंकलेखक या पदाकरता अर्ज केलेले जे उमेदवार
लेखी परीक्षेत किमान 50% गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांच्यापैकी किमान गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या 1/10 या प्रमाणात कमाल प्रवर्गनिहाय उमेदवारास लघुलेखनाची कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरवण्यात येईल. लघुलेखक, निम्नश्रेणी व लघुटंकलेखक राज्य उत्पादन शुल्क या संवर्गातील पदावर निवड करताना लेखी परीक्षा आणि लघुलेखन कौशल्य व्यावसायिक चाचणी पडताळणीनंतर मिळालेल्या एकूण गुणांची बेरीज करून गुणानुक्रमे निवड यादी अंतिम करण्यात येईल. जवान राज्य उत्पादन शुल्क व जवान नि वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क या पदाकरिता अर्ज केलेले जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान 25% गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या 1/10 या कमाल प्रमाणात प्रवर्गनिहाय उमेदवारास शारीरिक पडताळणी व शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरवण्यात येईल. जवान राज्य उत्पादन शुल्क व जवान नि वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क या संवर्गातील पदावर निवड करताना लेखी परीक्षा आणि शारीरिक पडताळणी नंतर होणाऱ्या मैदानी चाचणीत मिळालेल्या गुणांची एकत्रित बेरीज करून गुणानुक्रमे निवड यादी अंतिम करण्यात येईल. सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया खालील सेवा प्रवेश नियम अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणा तसेच शासनाकडून सुधारण्यात येणाऱ्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार राबवण्यात येतील. अंतिम निवड यादी तयार करताना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांची क्रमवारी सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णयानुसार अनुक्रमांक 11 मधील तरतुदीनुसार निश्चित करण्यात येतील. लघुलेखक, निम्नश्रेणी व लघुटंकलेखक हे राज्यस्तरीय संवर्ग आहेत. या संवर्गातील पदांची निवड ही राज्यस्तरीय प्रक्रिया असून निवड यादी देखील राज्यस्तरीय असेल. म्हणजेच सदर पदावर निवड झालेले उमेदवार संपूर्ण राज्यात नियुक्तीस पात्र असतील. जवान राज्य उत्पादन शुल्क, जवान नि वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क व चपरासी हे जिल्हास्तरीय संवर्ग आहेत. त्यामुळे जरी सदर भरती प्रक्रिया राज्यस्तरावरून एकत्रितरित्या राबवली जात असली तरी सदर संवर्गाची निवड यादी तयार करताना त्या जिल्ह्यात भरावयाच्या पदांचा विचार करून प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी तयार करण्यात येऊन त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी जाहीर केली जाईल. उमेदवारास मिळालेले गुण त्याने अर्ज केलेल्या जिल्ह्याकरताच विचारार्थ घेतले जातील व त्याचा अन्य जिल्ह्यातील निवड यादीशी कोणताही संबंध असणार नाही. प्रतीक्षा सूची. जाहिरातीत नमूद विविध संवर्गातील पदांची प्रतीक्षा सूचीसह निवड सूची सर्व प्रकारच्या परीक्षा होऊन अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्याच्या तारखेपासून 1 वर्ष कालावधीकरता किंवा पुढील निवड प्रक्रियेची कार्यवाही सुरू होण्याचा दिनांक यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत विधिग्राह्य राहील. तदनंतर सदर प्रतीक्षा सूचीसह निवड सूची व्यपगत होईल. तथापि भरती प्रक्रियेदरम्यान महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने भरती प्रक्रिया, निवड सूची, प्रतीक्षा सूची इत्यादींच्या अनुषंगाने दिलेले निर्देश तथा सूचना किंवा सुधारणा यथास्थिती लागू राहतील. उमेदवारांनी प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता आजमावल्यानंतर उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे, प्रमाणपत्रे लागू असलेली अपलोड करावीत. प्रोफाईलमधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अपलोड करावयाची संबंधित कागदपत्रे प्रणालीद्वारे अर्ज सादर करताना प्रदर्शित होतील. 1. SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता. 2. वयाचा पुरावा, ओळखपत्र, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पासपोर्ट इत्यादीपैकी 1. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा. सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग असल्याबाबतचा पुरावा. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा. वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. पात्र दिव्यांगी व्यक्ती असल्याचा पुरावा. पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. खेळाडूसाठीच्या आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र. विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन. टंकलेखनाचे प्रमाणपत्र मराठी इंग्रजी लागू असल्याप्रमाणे. लघुलेखनाचे प्रमाणपत्र लागू असल्याप्रमाणे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आरक्षणाकरता पात्र असल्याचा पुरावा.
MSCIT प्रमाणपत्र, हलके मोटर वाहन चालवण्याचा 3 वर्षाचा अनुभव केवळ जवानी वाहन चालक पदाकरता. हे सर्व कागदपत्रे PDF फाईल फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहेत. अर्ज सादर करण्याचा कालावधी. अर्ज सादर करण्याचा कालावधी 30 मे 2023 सकाळी 10 वाजल्यापासून ते दिनांक 13 जून 2023 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 30 मे 2023 सकाळी 10 वाजल्यापासून ते दिनांक 13 जून 2023 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राहील. अशा प्रकारे सर्व माहिती असून विद्यार्थ्यांनी शेवटच्या तारखेच्या अगोदर फॉर्म भरून घ्यावेत. धन्यवाद.